जर मी अभ्यास केला असता तर मी पास झालो असतो, जर मी तुझ्या जागी असतो तर मी ते केलं असतं, जर मला जर पंख असते तर, जर मी प्राईम मिनिस्टर असतो भारताचा तर, म्हणजे या सगळ्या जर तरच्या गोष्टी, म्हणजे सगळ्या काल्पनिक गोष्टी ज्या आहेत त्या सिंपल पास्ट टेन्सच्या कंडिशनमध्ये लिहितात. तर ते कंडिशन कुठली असते? वेअरची असते. वेअर हा वेअर काय तो शिकू. याच्यावरती प्रश्न कंबाईनला आहे, राज्यसेवेला आहे, UPSC CDS असेल तर येतच असतात, तेच कॉपी आपल्याला होत असतात. ते सगळे प्रश्न आज घेऊ. वेलकम टू शाश्वत अकॅडमी पुणे. मी महेश पाटील. आपण आज कंडिशनल लेक्चर आपण इथं अपलोड करतोय यूट्यूबच्या चॅनलला. त्याचं कारण असं की कंडिशनलवरती जे प्रश्न येतात सध्या ते राज्यसेवेला येत आहेत, कंबाईनला येतात, PSI आलेले आहेत. ते सगळे प्रश्न आपण सॉल्व्ह करू. महत्त्वाची गोष्ट म्हणजे रायटिंगसाठी ह्या ज्या काल्पनिक कंडिशन असतात ह्या खूप महत्त्वाच्या असतात. आपण UPSC पण यात वाक्य घेतलेले आहेत, यात CDची वाक्य घेतलेली आहेत. तर ते इफ आय वेअर, मी जर पंतप्रधान असतो तर, जर मला लॉटरी लागली तर, जर मला स्वप्न पडलं तर, या सगळ्या काल्पनिक गोष्टी आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. सिंपल पास्ट टेन्सची कंडिशनचा दुसरा पार्ट आहे हाही पार्ट सेम आहे. कुठला तर इमॅजिनरी ॲक्शन म्हणजे काय? सिंपल पास्ट टेन्समध्ये आपण जे कंडिशनलचं वाक्य लिहितो ना ते काल्पनिक असतं. काल्पनिक म्हणजे काय की मी जर पंतप्रधान झालो असतो तर, जर मला लॉटरी लागली असती तर, जर मी श्रीमंत झालो तर, मी मुकेश अंबानीचा जवळ असतो तर, जर मला DC पोस्ट मिळाली तर, म्हणजे सगळ्या काल्पनिक गोष्टी ज्या आहेत त्या सिंपल पास्ट टेन्सच्या कंडिशनमध्ये लिहितात. तर ते कंडिशन कुठली असते? वेअरची असते. वेअर हा वेअर काय तो आज शिकू. याच्यावरती प्रश्न कंबाईनला आहे, राज्यसेवेला आहे, UPSC CDS असेल तर येतच असतात, तेच कॉपी आपल्याला होत असतात. ते सगळे प्रश्न आज घेऊ आपण. तर बघा, पहिली गोष्ट कंबाईन 2018 जो प्रश्न विचारला ना तो काय विचारला की अनरिअल कंडिशन म्हणजे काय? अनरिअल म्हणजे खोटारडी कंडिशन. अनरिअल म्हणजे जर मी अभ्यास केला असता तर मी पास झालो असतो, जर मी तुझ्या जागी असतो तर मी ते केलं असतं, जर मला जर पंख असते तर, जर मी प्राईम मिनिस्टर असतो भारताचा तर, म्हणजे या सगळ्या जर तरच्या गोष्टी याला अनरिअल कंडिशन म्हणतो आपण. सेम थिंग याला हायपोथेटिकल म्हणतो. गृहीतक हायपोथेटिकल राज्यसेवा 17 आलेला आहे प्रश्न. त्यानंतर इम्पॉसिबल कंडिशन म्हणतो आपण याला. सेम इम्प्रोबॅबल कंडिशन म्हणतो. सेम थिंग इमॅजिनरी कंडिशन म्हणतो, काल्पनिक कंडिशन. आणि अनलाइकली कंडिशन, असंभाव्य कंडिशन. हे सगळे शब्द आपल्याला MPSCच्या 4 पर्यायामध्ये दिसत आहेत. हे 6 शब्द 1 2 3 4 5 6 ह्या 6 सगळ्या कंडिशन म्हणजे सिंपल पास्ट टेन्सची कंडिशन. आता कशी लिहितात? म्हणजे जर मी तुमच्या जागी असतो तर, जर मला पंख असते तर, जर मी श्रीमंत असतो तर, तर ते लिहिलं जातं वेअरमध्ये. आणि वेअर हा सिंपल पास्ट V2 मध्ये येतो. आता हे वेअर कसं लिहितात ना तर याचे मी काही एक फॉर्मॅट लिहिले आहेत. एवढ्या फॉर्मॅटमध्ये ते लिहिले जातात. म्हणजे हा पहिला इफ आय वेअर, दुसरा वेअर आय, तिसरा आय विश आय वेअर, आपण म्हणतो काश असं झालं असतं तर, ते आय विश. तिसरा आहे इफ ओनली आय वेअर, आणि चौथा इफ आय वेअर 2 + V1. सगळ्यांचा एकच अर्थ होतो, काश असं असतं तर, किंवा तसं झालं असतं तर. आता हा झाला एक पार्ट. आणि दुसरा पार्ट जो असेल पुढचा वाक्याचा म्हणजे 2 वाक्य जोडून येतील. क्लिअर? तर पहिला पार्ट म्हणजे हा इकडचा आहे, हा पहिला पार्ट. आणि दुसरा पार्ट म्हणजे हा असेल. तर त्यामध्ये काय असेल? मॉडल ऑक्झिलरी पास्टची असेल. आता मॉडल ऑक्झिलरी पास्ट काय? तर 2 प्रकार पडतात मॉडल ऑक्झिलरीच्या, एक प्रेझेंट आणि एक पास्ट. कॅनची कोण आहे? कुड आहे पास्ट. मेची माईट, शॅलची शूड, विलची वूड, असे 2 प्रकार आहेत. तर तो दुसरा प्रकार जो आहे पास्टवाला, कुड, वूड, शूड, माईट, ते सगळे इथे येतील. म्हणजे काय? कंडिशनल वाक्य जे सिंपल पास्ट टेन्स आहे, ज्याला ही नावं आहेत हायपोथेटिकल, इम्पॉसिबल, इम्प्रॉबेबल, ते कसे लिहिले जातील? 2 वाक्य येतील ते. तर 2 वाक्यातील पहिला वाक्य जे असेल, पहिलं वाक्य ते या स्ट्रक्चरमध्ये असेल वेअरच्या, आणि जे दुसरं वाक्य असेल ते असेल मॉडल ऑक्झिलरी पास्टच्या. हे दोन्ही वाक्य जुळल्यानंतर याला काय म्हणतात? याला म्हणतात सिंपल पास्ट टेन्स कंडिशन, म्हणजेच इमॅजिनरी कंडिशन. ठीक आहे. आता बघा याची मांडणी कशी आहे. पहिली गोष्ट म्हणजे इफ आय वेअर, जर मी असतो तर काय, तिथं डॉट डॉट दिलाय, जे काय असेल ते, श्रीमंत असतो तर, किंवा प्राईम मिनिस्टर असतो तर, प्रेसिडेंट असतो तर, व्हॉट एव्हर जे काय असेल. आता हेच उलटं पण लिहितात. आता उलटं काय बरं की आधी वेअर येणार, पण याचा क्वेश्चन नाही होत, क्वेश्चन फॉर्म नाही होणार याचा. वेअर आधी याला म्हणजे याला काय म्हणतात? याला म्हणतात रिव्हर्स रूल. आपण बघा हार्डली हॅड, स्कार्सली हॅड, त्यानंतर बेअरली हॅड, त्यानंतर नो सूनर डीड, हे सगळे रिव्हर्स रूल असतात. तर हा वेअर पण सुरुवातीला येईल आणि याच्या वाक्यामध्ये तेच स्ट्रक्चर होईल आणि तोच अर्थ असेल. पुढचा आय विश, काश मी जर तुझ्या जागी असतो तर, मी जर ते केलं असतं तर, जर मी लॉटरी जिंकली असते तर. सेम थिंग चौथं पण तेच आहे. इफ ओनली, समजा जर मी राजा असतो तर, समजा जर मी क्रिकेटर असतो तर, समजा जर भारताने टॉस जिंकला असता तर, अशा प्रकारचे वाक्य आहेत. चौथं तेच आहे इफ आय वेअर टू, इथं V1 येतो. इफ आय वेअर टू, मला जर ते करायचं असतं तर ते मी आधीच केलं असतं. इफ आय वेअर टू डू दॅट आय वुड डू इट अर्लियर, अशी वाक्य असतात. ठीक आहे. मग आता यात सगळ्यांकडे मी आय 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 लिहिलं आहे. म्हणजे आयचेच वाक्य येतात का? तसं नाही.
मी फक्त आय एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून घेतलाय. म्हणजे आयच्या ऐवजी ही येऊ शकतो, शी येऊ शकतो, वी येऊ शकतो, राहुल, अजय, विजय, मोहन, इंडिया, एनी नाऊन कुठलाही येऊ शकतो. मग तो वेरज येईल का? येस वेरज येईल. वॉज येणार नाही का? कारण ह्या काल्पनिक गोष्टी आहे. काल्पनिक गोष्टी आहे म्हणून ह्या वेरचा वापर होतो. वॉजचा का नाही? वॉज खरं असतं. म्हणजे कसं? आय वॉज इन पुणे येस्टरडे, मी पुण्यात होतो काल, हे सत्य आहे, ते सत्य आहे म्हणून तिथं वॉज आहे, आपण वॉजचा वापर करतो. पण इथं कुठलाही सब्जेक्ट असू द्या, कुठलाही म्हटलाय मी, सिंग्युलर, प्लुरल, सिंग्युलर नाऊन, प्लुरल नाऊन, कुठलाही, इथं आय, वी, यू, ही, शी, इट, दे, राहुल, अजय, विजय, एनिथिंग, म्हणजे इथं कुठलाही सब्जेक्ट येईल ह्या आयच्या ऐवजी आणि पुढे वेरज येईल. ठीक आहे. आणि ते लिहिल्यानंतर पुढचं वाक्य तुमचं मॉडेल असेल पाचचं असेल. आता हे काय असेल तर बघा, मी याचे वाक्य लिहितो आधी वाक्य सोप्या स्वरूपात आपण समजून घेऊ, त्यानंतर सेम आपण क्वेश्चन पेपरला जाऊ. आधी एमपीएससी क्वेश्चन पेपर घेऊ, त्यानंतर सीडीएस, एसएससी आणि यूपीएससी प्रश्न घेऊ. ठीक आहे. मी बघा पहिलं वाक्य लिहितो इथं. बघा तुम्ही 3 वाक्य लिहिले ते, आणि 3 वाक्य आपल्या पहिल्या रूलनुसार. पहिला रूल काय? इफ आय वेअर. बघा मी इथं इफ आय वेअर लिहिलाय. दुसरा रूल रिव्हर्स रूल आहे, त्याला आपण इन्व्हर्जन पण म्हणतो, वेअर आय, इथं बघा वेअर आय यू. तिसरा विशचं वाक्य आहे, ते पुन्हा मी विशचं वाक्य लिहिलंय. आधी मी तुम्हाला समजवतो की हे कसे लिहितात, काय याचं. पहिली गोष्ट, इफ आय वर यू, जर मी तुझ्या जागी असतो तर, आय वुड नॉट डू दॅट, तर मी ते केलं नसतं, जे काय असेल ते. पुन्हा बघा, वेअर आय यू, आय वुड नॉट डू दॅट, जर मी तुझ्या जागी असतो तर तुम्ही केलं नसतं. तिसरं, आय विश आय वेअर यू, काश मी जर तुझ्या जागी असतो तर आय वुड नॉट डू दॅट, तर मी केलं नसतं. तिघांचा एकच अर्थ आहे, मांडणी वेगळी आहे, आणि तिन्ही प्रकारच्या मांडणी आपल्याला येतात. आता एक समजून येतं, इथं आयच्या नंतर वॉज पाहिजे. ऍक्च्युली रूलनुसार तर वॉज येतो, पण हे कंडिशनल वाक्य आहेत. कंडिशनल वाक्यामध्ये हे इमॅजिनरी आणि खोटारडे वाक्य असतात, म्हणून वेअरचा वापर होतो. मग इथं आय येईल का? नाही. समजून घ्यायचं, इथं आयच्या ऐवजी बदलतो, सब्जेक्ट बदलला मी. इथं इथलं मी ही, तरी वेरज येईल. इथलं तुम्ही शी, तरीही वेरज येईल. इथलं तुम्ही नाव लिहितो मी एखादं, इथलं तुम्ही जॉन, तरीही वेरज येईल. वेर बदलणार नाही, तुम्ही नाऊन कुठलाही बदला, म्हणजे तुम्ही सिंग्युलर लिहा, प्लुरल लिहा, आय, वी, यू, ही, शी, इट, ते काही लिहा. जर पुस्तकाला बोलता आलं असतं तर, जर हे बेंचेस उडाले असते तर, जर मी आकाशात असतो तर, हे सगळे काल्पनिक गोष्टीमध्ये वेरचाच वापर होईल. सब्जेक्ट कुठलाही लिहा तुम्ही. मग मी जर इथं इफ ही वर यू, जर तो तुझ्या जागी असता तर, मग इथंही हीच येईल, तर त्याने ते केलं नसतं. जर मी तुझ्या जागी असतो तर मी केलं नसतं. जर ती तुझ्या जागी असती तर तिने केलं नसतं. म्हणजे इथं कुठलाही नाऊन घ्या, जर तिथं जॉन तुझ्या जागी असता तर जॉनने ते केलं नसतं. सब्जेक्ट कुठलाही येईल इथं, कुठला येईल, ही, शी, इट, दे, सिंग्युलर, प्लुरल, नाऊन, पण वेअरचा वेरच राहील इथं. करताय? म्हणून इथं इफ ही वेअर यू, जर तो तुझ्या जागी असता तर त्याने ते केलं नसतं. मग आपण एक काम करू, आधी मी घेतलं इथं हा इफ ही वेअर यू, हे झाली सिंपल पास्टची कंडिशन. सिंपल पास्टची कंडिशन. तर पुढचं वाक्य मला मॉडेल ऑक्झिलरी पास्टचं पाहिजे. मग बघा, सिंपल पास्टची इफ ही वेअर हिअर, जर सिंपल पास्ट आहे आणि पुढचं वाक्य मॉडेल ऑक्झिलरी पास्टची आहे, म्हणजे वूड आहे, तिथं कुड पाहिजे, शुड पाहिजे, वूड पाहिजे, हे पास्टची ऑक्झिलरी, म्हणून हे वाक्य बरोबर आहे. याला म्हणतात काल्पनिक कंडिशन. ठीक आहे. मग तुम्हाला म्हणायचं, जर मी प्राईम मिनिस्टर असतो तर कोरोना मी आटोक्यात आणला असता. इफ आय वेअर प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, आय वुड कव्हर कोरोना डिसीज व्हेरी इझिली. ठीक आहे. जर मी श्रीमंत असतो तर मी गरिबांना मदत केली असती. इफ आय वेअर अ रिच पर्सन, कॉमा, आय वुड हेल्प द नीडी. करताय? जर मी क्रिकेटर असतो तर मी 6 बॉलात 6 छक्के मारले असते. इफ आय वेअर अ क्रिकेटर, कॉमा, आय वुड हिट 6 सिक्सेस इन 6 बॉल्स. करताय? म्हणजे हे आलं वेअर. तुम्ही आय घ्या, यू घ्या, ही घ्या, शी घ्या, इट घ्या, नाऊन, एनिथिंग, वेअर बदलणार नाही, कारण हे सिंपल पास्टची कंडिशन आहे आणि अशी लिहिली जाते, खोटारडी ही. ठीक आहे. मग आता दुसरं वाक्य, वेअर आय यू. आता तो वेअर कसं काय आलं? हे वेअर सुरुवातीला कसं आलं? सुरुवातीला जर सपोर्टिव्ह असेल तर क्वेश्चन मार्क होतो, बरोबर आहे. पण हे दोन वाक्यात म्हणूनचा क्वेश्चन मार्क नाही होणार. जर एकच वाक्य असतं तर क्वेश्चन मार्क झाला असता, पण त्या केसमध्ये तो वॉज आला असता. वॉज आय यू म्हणजे मी तुझ्या जागी होतो का? तर हा वेअरचं वाक्य हे कंडिशनचं आहे, याला रिव्हर्स रूल म्हणतात, याला इन्व्हर्जन पण म्हणतात. तर जेव्हा सुरुवातीला वेअर येतो ती सिंपल पास्ट टेन्सची कंडिशन असते आणि अर्थ तोच आहे, एकच अर्थ आहे. आणि पुढचं वाक्य असेल माझं मॉडेल ऑक्झिलरी पास्ट. मग हा काय म्हणतो, वेअर आर यू, जर मी तुझ्या जागी असतो तर. इथं आयच्या ऐवजी तुम्ही कुठलाही बदला, ही, शी, इट, दे, नाऊन, व्हॉट एव्हर. मग वेअर आर यू, आय वुड नॉट डू दॅट. दोघांचा एकच अर्थ आहे, एकच अर्थ, फक्त मांडणी वेगळी आहे. इथं इफने क्लॉज सुरू झालाय, इथं वेअरने सुरू झालाय.
कळतंय? पण सगळ्या वाक्यांमध्ये वेळच राहील, याला म्हणतात सिंपल पास्ट टेन्सची कंडिशन. तिसरं बघा, तिसरं पण तेच आहे, फक्त आपण एक शब्द ऍड केला पुढे. आय विश, मी विश केली. काश, मी जर तुझ्या जागी असतो तर मी ते केलं नसतं. मग इथं सब्जेक्ट बदला, इथं रोहन लिहा. रोहनने अशी विश केली की तो जर तुझ्या जागी असता तर. इथे इंडिया लिहा, इंडियाने विश अशी केली की जर इंडिया त्या जागी असतं तर. म्हणजे तुम्ही जसा सब्जेक्ट बदलणार त्याने ह्या वेअरचं काहीच बदलणार नाही, वेळ तिथंच राहील. मग मी असं म्हणतो, तो असं अपेक्षा करतोय की तो जर श्रीमंत असता तर ही विशेष, शी विशेष, यू विश, दे विश, रोहन विशेष, जे काय असेल ते. मग आय विश, काश, मी जर तुझ्या जागी असतो तर मी ते केलं नसतं. सेम थिंग इथं हा वूड आहे, सेम थिंग वूड आहे. तर सिंपल पास्ट टेन्सची ऑक्झिलरी आणि सिंपल पास्ट टेन्स, ऑक्झिलरी पास्ट टेन्स, पास्ट टेन्स ऑक्झिलरी पास्टचीच पाहिजे, प्रेझेंटची चालणार नाही. ठीक आहे. तर हे असतं आपल्या काल्पनिक वाक्य. आता हे कसे लिहायचे, तर आपण निबंध लिहिताना किंवा इंग्लिश बोलताना यांचा वापर होतो. म्हणजे आपल्याला लिहायचा की भारत जर श्रीमंत असता तर प्रत्येकाला जॉब मिळाला असता. इफ इंडिया वेअर ए रिच कंट्री, कॉमा, एव्हरीबडी वुड गेट जॉब इझिली इन एव्हरी सेक्टर. हे असतं रायटिंग स्किल. मग रायटिंग स्किल कसं असतं, एका दिवसात शिकलं जात नाही, त्यासाठी एक एक स्ट्रक्चर माहिती पाहिजे. त्यातला एक प्रकार आहे. तर हा मी प्रकार तुम्हाला दाखवला पहिल्या वाक्यात, हा दुसऱ्या वाक्यात बघित दाखवला, हा तिसऱ्या वाक्यात, आणि चौथंही तेच आहे, इफ ओनली. मग हे बघा आता, इफ ओनली, बघा या वाक्यात काय म्हटलं मी, इफ ओनली ही वेअर अ रिच पर्सन. समजा जर तो श्रीमंत असता तर, इफ ओनली ही वेअर अ रिच पर्सन, जर तो श्रीमंत असता तर ही माइट हेल्प मी, त्याने कदाचित मला मदत केली असती. मग इथं बघा, ही इफ ओनलीचं कन्स्ट्रक्शन आहे, इथं हा वेअरचा वापर केलाय मी. हा वेअर म्हणजे सिंपल पास्टची कंडिशन, आणि ह्या वाक्यामध्ये मी माइट वापरला आहे. माइट म्हणजे मॉडल ऑफ द पास्ट. मग कुठली येईल मॉडल ऑफ द पास्टची, म्हणजे माइट येऊ शकताय, कुड येऊ शकताय, वूड येऊ शकताय किंवा शूड येऊ शकताय. असं काही नाही की वूडच येतं, अजिबात नाही. वूड, शूड, माइट, कुड, कुठली एकचा वापर इथं होतो. इकडचं हे जे वाक्य आहे त्याचं स्ट्रक्चर मी हे इथं लिहिलं आहे, आणि इकडचं हे जे वाक्य आहे त्याचं स्ट्रक्चर हे इथं लिहिलं आहे, मॉडल ऑफ द पास्ट. तो तुम्ही कुठल्याही एका स्ट्रक्चरमध्ये लिहू शकता. अर्थ एकच आहे, एक्सप्रेशन बदलतात. एक्सप्रेशन कशा बोलताना, जो काश मी जर त्या जागी असतो तर, समजा मी जर तुझ्या जागी असतो तर, जर मी तुझ्या जागी असतो तर. एक्सप्रेशन बदलतात, अर्थ बदलत नाही. म्हणून हे झाले आय वेअर, आय वेअर, इफ, आय वेअर जे असेल ते. आता हे जे चौथं शेवटचं हे क्रिया आहे, यात काय आहे, इफ आय वेअर येईल पण पुढे टू जोडून V1 येईल. आता V1 काय, मेन वर्बचा पहिला फॉर्म. राईट, रोट, रिटर्न म्हणतो आपण तर राईट पहिला फॉर्म. स्पीक, स्पोक, स्पोकन म्हणतो आपण तर त्यातला पहिला फॉर्म येईल. म्हणजे काय, जर मी ते केलं असतं तर. बघा ते कसं वाक्य लिहितात. आता बघा मी याच्यात 3 वाक्य लिहिले आहेत, 3 वाक्य लिहिले आहेत. यात पहिलं वाक्य लिहिलं आहे, इफ शी वेअर टू टेल द ट्रूथ शी वुड टेल अर्लियर. आता मी काय केलं आहे, इथं फक्त 2 + V1 केला आहे, 2 + V1. म्हणजे जर तिला सत्य सांगायचं असतं तर तिने आधीच सांगितलं असतं. हे झालं पास्ट कंडिशन इमॅजिनरी, म्हणजे तिने सत्य सांगितलं नाही, ते क्रिया होऊन गेली आहे, आता ती शक्य नाही आहे, म्हणून त्याला म्हणतात इम्पॉसिबल कंडिशन. जर तिला सत्य सांगायचं असतं तर तिने आधीच सांगितलं असतं. हे बघा मी काय केलं, इफ शी वेअर लिहिलाय, फक्त 2 + V1 जोडलाय. ही क्रिया जर तिला करायची असती तर तिने आधीच केली असती. दुसरं वाक्य बघा, इफ आय वेअर टू पे द बिल. जर मला बिल पे करायचं असतं, हा बघा 2 + V1 जोडलाय मी. जर मला बिल पे करायचं असतं तर ते मी तुला सांगितलं नसतं. म्हणजे इफ आय वेअर टू पे द बिल आय वुडंट टेल यू. मग इथं बघा, हा सिंपल पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, इकडे या मॉडल ऑफ द पास्ट, मॉडल ऑफ द पास्ट, आणि याला म्हणतात इमॅजिनरी कंडिशन, हायपोथेटिकल कंडिशन, इम्पॉसिबल कंडिशन. म्हणजे मी असं म्हणे, मला जर ते पुस्तक वाचायचं असतं ना तर मी आधीच वाचलं असतं. किंवा एखाद्या मित्राला तुम्ही म्हणा की तुझं पुस्तक जर मला चोरायचं असतं ना तर आधीच चोरलं असतं ते. मग मी कसं म्हणणार ते, इफ आय वेअर टू स्टील, म्हणजे चोरणे. इफ आय वेअर टू स्टील युअर बुक आय वुड डू इट अर्लियर. मी आधीच केलं असतं ते. करताय, एखादी गोष्ट मला जर तुझ्यापासून लपवायची असती तर मी आधीच लपवली असती. इफ आय वेअर टू हाईड समथिंग फ्रॉम यू आय माईट डू इट अर्लियर. मी आधीच केलं असतं ते. म्हणजे मला जर UPSC करायची असती तर मी MPSC क्लास लावला नसता. इफ आय वेअर टू प्रिपेअर फॉर UPSC आय माईट नॉट जॉईन MPSC क्लासेस. ठीक आहे. म्हणजे हे काय आहे, इथं फक्त क्रिया आहे आणि इथं फक्त काय नाऊन आहे. म्हणजे जर मी पंतप्रधान असतो तर हा नाऊन आहे, पण इथं क्रिया आहे. जर मी पंतप्रधान बनलो असतो तर हे क्रिया लिहिली जाते V1. ठीक आहे. तर एवढ्या स्ट्रक्चर आहे, या स्ट्रक्चरमध्ये आपली सिंपल पास्ट टेन्सची कंडिशन लिहिली जाते. इफ आय वेअर टीचर, जर मी शिक्षक असतो तर. वेअर आय टीचर, शिक्षक असतो तर. आय विश आय वेअर टीचर,
काश मी शिक्षक असतो तर, इफ ओनली आय वे टीचर, समजा मी जर शिक्षक असतो तर. आता इथं सगळ्या ठिकाणी नाऊन आलं, शिक्षक 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 शिक्षक, म्हणजे यांच्यामध्ये नाऊन येईल, पण इथं नाऊन नाही, इथं क्रिया येईल. जर मी शिकवलं असतं तर, क्रिया आता, तर मग मी काय शिकवलं असतं, तर बघा, इफ आय वे टू टीच कॉमा आय वुड टीच इंग्लिश, जर मी शिकवलं असतं तर मी इंग्रजी विषय शिकवला असता. ठीक आहे, इथं फक्त क्रिया आहे, इथं नाऊन 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 सगळे नाऊन आहे. हे नाऊन वगैरे असं पाठ करायचं नाही, नाऊन आणि इथं काही पाठ करू नका, व्हेरी सिम्पल. हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा. जसं आपण मराठीमध्ये स्ट्रक्चर शिकलो होतो की बबन पाणी यान, जसे स्ट्रक्चर बनले होते मराठी भाषेमध्ये, तसे इंग्रजी स्ट्रक्चर आहे. तर इथं हा जो आय आहे, हा आयच येईल का खाली, तर असं नाही, इथं ही येईल, इथं शी येईल, इथं नाऊन येईल, कुठलं येऊ शकतं. क्लिअर आहेत का? म्हणजे जर सपोज माझ्याकडे जर भरपूर पैसा राहिला असता, किंवा मी असं म्हणेल की मला जर इंग्रजी आली असती किंवा मी जर इंग्रजी शिकवलं असतं, तर या सगळ्या जर तरच्या क्रिया या स्ट्रक्चरमध्ये लिहितात, ह्या इंग्लिश ग्रामरला पण येतात आणि ह्या रायटिंगमध्ये पण येतात, किंवा तुम्ही बोलताना सुद्धा म्हणू शकत होतो. ठीक आहे, तर हे स्ट्रक्चर असतं ते. आता पुढचं वाक्य बघा, मी लिहिलं आहे, रिव्हर्स रूलचं आहे, इन्व्हर्जन. वेअर ही हिअर, जर तो येथे असता तर ही कुड सॉल्व दिस प्रॉब्लेम, तर त्याने ते प्रॉब्लेम सॉल्व केली असती. वेअर ही हिअर, तर हे बरोबर आहे, इथं वॉज येणार नाही, इथं वॉज येणार नाही, इथं वॉज, कुठेच वॉज येणार नाही आहे. ठीक आहे, सो वेअर ही हिअर ही कुड सॉल्व दिस प्रॉब्लेम, तर त्याने ते प्रॉब्लेम सॉल्व केली असती. हेच वाक्य तुम्ही यात लिहू शकतात, इफ ही वेअर हिअर, जर तो येथे असतात तर. त्यानंतर ही विश ही वेअर हिअर, ही विशेष ही वेअर हिअर, काश त्याची अशी इच्छा होती जर तो येथे असतात तर. ओनली इफ ही वेअर हिअर, जर समजा तो येथे असतात तर. तर या सगळे ह्या एकूण 1 2 3 4 5 स्ट्रक्चर डोक्यात पाहिजेत लक्षात. याची वाक्याची तयारी करायची असते, तेव्हा रायटिंगमध्ये जमतंय, तेव्हा इंग्लिश बोलता येतं. क्लिअर इतकं? म्हणून या सगळ्या वेळच्या वाक्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी येईल पास्टची, याला म्हणतात सिंपल पास्ट टेन्सची कंडिशन, अनरियल कंडिशन, इम्पॉसिबल कंडिशन, हायपोथेटिकल कंडिशन. हां, कन्सेप्ट क्लिअर झाली वाटतं तुम्हाला. आता आपण याच्यावरती प्रश्न कसे येतात ते बघू आधी. मग प्रश्न घेऊ, तुम्हाला स्क्रीनवरती प्रश्न दिसतील, आपण प्रश्न सिलेक्ट करूया आधी. बघा, आता पहिलं वाक्य आपण सॉल्व्ह करूया. इफ ही वेअर टू गाईड मी, जर त्याने जर मला गाईड केलं असतं तर. इफ ही वेअर टू, पहिली गोष्ट ही आहे, इथं हा कंजंक्शन आहे, इफ वेअर टू आहे इथं, त्यानंतर V1 आहे, हे बघा हे स्ट्रक्चर आहे. जर त्याने मला गाईड केलं असतं तर आय मे पास द एक्झाम. आता बघा, इथे पास्ट टेन्सची कंडिशन आहे, इफ ही वेअर टू गाईड मी, जर त्याला गाईड करायचं असतं तर, जर त्याने मला गाईड केलं असतं तर मी पास झालो असतो कदाचित. मग हे पास्ट टेन्सची कंडिशन आहे, इथं पास्ट टेन्सची ऑक्झिलरी पाहिजे, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. मग इथं मे नको पाहिजे, इथं काय पाहिजे, माईट, किंवा इथं पाहिजे वूड, इथं पाहिजे कुड, हे चुकीचं आहे. इफ यू वेअर टू गाईड मी, जर त्याने मला गाईड केलं असतं तर आय माईट पास द एक्झाम, असं ते पाहिजे होतं. असा प्रश्न आपल्याला येतो. दुसरा प्रश्न बघा, इफ ओनली द टीचर वॉज प्रेझेंट स्टुडंट माइट गेट पनिशमेंट. आता बघा, इफ ओनली, समजा जर द टीचर वॉज प्रेझेंट, आता इथं इफ ओनली आहे, हे कंडिशन आहे, कंडिशनच्या वाक्यामध्ये वेअर येतो, वॉज येत नाही, म्हणून चुकीचं आहे. तर ते कसं पाहिजे, इफ ओनली द टीचर वेअर प्रेझेंट, जर शिक्षक प्रेझेंट असते तर प्रत्येक विद्यार्थ्याला पनिशमेंट, शिक्षा मिळाली असती. मग इथं हा माईट आहे बघा, माईट, आणि माईट इज करेक्ट. पास्ट टेन्सची ऑक्झिलरी हे बरोबर आहे, पण इथं पास्ट टेन्सच्या कंडिशनमध्ये वॉज येत नाही, वेअर येतो, वेअर. इफ ओनली द टीचर वेअर प्रेझेंट, समजा जर शिक्षक उपस्थित असते तर स्टुडंट माइट गेट पनिशमेंट, तर प्रत्येक विद्यार्थ्याला आहे ना शिक्षा मिळाली असती, म्हणून हे पण चुकीचं आहे. तिसरं, वेअर आय यू, रिव्हर्स रूल बघा, वेअर आय यू, वेअर आय होऊ शकतं, वेअर ही होऊ शकतं, वेअर शी होऊ शकतं, वेअर रोहन होऊ शकतं, वेअर इंडिया होऊ शकतं, कुठलंही नाव नाही लिहितं, पण वेअरच राहील. मग वेअर आय यू, जर मी तुझ्या जागी असतो तर आय वुड नॉट डू इट, हे बरोबर आहे, हे वाक्य आपल्याला PSI ला. वेअर आय यू, आय वुड नॉट डू इट, हे वाक्य बरोबर आहे. वुड आहे मॉडल पास्ट, आणि इथं वेअरची सुरुवात आहे, याचा क्वेश्चन मार्क नाही होत, हे कंडिशनचं वाक्य एकमेकावर डिपेंड, दॅट इज करेक्ट. पुढचं वाक्य बघा, शी विशेस शी वॉज ब्युटिफुल, ती म्हणते काश मी जर ब्युटिफुल असते ते, असं ती म्हणते, ती विश करते, ती एक्सप्रेस करते, तिची इच्छा आहे अशी काय की ती जर ब्युटिफुल असती तर ती स्टेजवर गेली असती. मग इथं वुड आहे बघा, पास्ट टेन्सची ऑक्झिलरी, दिस इज करेक्ट. पण इथं आपण एक फोकस करू, शी विशेष शी वॉज ब्युटिफुल, तिने अशी इच्छा व्यक्त केली की जर ती सुंदर असती तर मग इथं वेअर येईल, वेअर, इथं वॉज येईल, आणि हे पण चुकीचं आहे. मग ते करेक्ट कसं होईल, शी विशेष शी वेअर ब्युटिफुल शी वुड गो ऑन स्टेज, म्हणजे तिने अशी इच्छा व्यक्त केली की जर ती सुंदर असती तर ती स्टेजवर गेली असती. अशा प्रकारचा फॉर्मॅट आपल्याला MPSC UPSC देतो. क्लिअर एवढं? तो थोडक्यात मी अजून रिपीट करतो. ह्या वाक्यांना अंडरलाईन दिलेलं आहे राज्यसेवा 17ला, आणि म्हटलं की हे काय आहे, तर हे हायपोथेटिकल कंडिशन आहे,
अनरिअल आहे, इम्पॉसिबल आहे, इमॅजिनरी, हे शब्द लक्षात ठेवा. हे 4 पर्याय येतात आणि हे स्ट्रक्चर आहे. एवढ्या आपल्या 5 स्ट्रक्चरमध्ये वाक्य येतात. इफ आय वेअर, वेअर आय विश, ओनली इफ आणि वेअर टू, जर मला ते करायचं असतं तर. ठीक आहे. आता हे झालं आपलं स्ट्रक्चर, हे झालं तसं नाव आणि हे झालं वाक्य. आता MPSC UPSC कसे येतात प्रश्न आपण ते बघूया. तर बघा, मी पहिला प्रश्न घेतो. हा क्वेश्चन बँक आहे बघा. हा क्वेश्चन बँक आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवर पण अवेलेबल आहे. या सगळ्या प्रश्नपत्रिका मी कंपाईल केलेल्या आहेत. इंग्लिशच्या त्यात फॉरेस्ट आहे, ॲग्री आहे, राज्यसेवा आहे, कंबाईन आहे, PSI ST आहे आणि सगळ्या कंबाईन करून मी शिकवतो. म्हणजे विद्यार्थ्यांना देत असतो आधी मी आणि त्यानंतर शिकवतो. त्याचं कारण काय, प्रश्न कॉपी होतात आणि स्वरूप कळलं पाहिजे पोरांना. म्हणजे मुलांना ते रा मीटिंग मँगो शा मीटिंग मँगो तर गेले ते दिवस, ते परीक्षा येत नाही. छोटे छोटे वाक्य परीक्षा येत नाही मित्रांनो. यू शुड हॅव सम स्टँडर्ड अकॉर्डिंग टू द क्वेश्चन पेपर पॅटर्न. ठीक आहे. तर आपण पहिला प्रश्न घेऊया. पहिला प्रश्न राज्यसेवा 2016, 4 नंबरचं पेज, त्यातील 67 नंबरचा क्वेश्चन आहे. 4 नंबरचं पेज, त्यातील 67 नंबरचा क्वेश्चन आहे. फिल इन द ब्लँक विथ द स्पेसेस विथ द बेस्ट अमंग द गिवन ऑप्शन. इफ आय डॅश राहुल आय डॅश न्यू बॅटरी. आता बघा इथं काय होतो, इफ आय डॅश राहुल आय डॅश न्यू बॅटरी. आता पहिला ऑप्शन आहे एम आणि विल बाय. जर मी राहुल आहे तर मी नवीन बॅटरी विकत घेईल, हे होत नाही. दुसरं वॉज, कंडिशनच्या वाक्यामध्ये वॉज येत नाही, वेर येतो. तिसरं वॉज आहे पुन्हा. चौथा ऑप्शन बघा, इफ आय वेर राहुल आय वुड बाय अ न्यू बॅटरी. पास्ट टेन्स, पास्टची ऑक्झिलरी बघा, वेर आहे इथं. तर तो काय म्हणतो, इफ आय वेर राहुल, जर मी राहुलच्या जागी असतो तर मी नवीन बॅटरी विकत आणली असती. मग तो राहुलच्या जागी नाही आहे आणि त्याने बॅटरी विकत आणली नाही, म्हणून हे वाक्य इमॅजिनरी ॲक्शनचं आहे. ठीक आहे, इमॅजिनरी कंडिशन, हायपोथेटिकल. म्हणून 67 नंबरचा जो क्वेश्चन आहे 67, त्याचं उत्तर आहे 4. दुसरा प्रश्न आहे राज्यसेवा 17, 13 पेज नंबर, 13 पेज. 13 पेजला जर आपण आलो तर त्यात राज्यसेवा 17चा प्रश्न असा आहे बघा. 60 नंबरचा प्रश्न, 60 नंबरचा क्वेश्चन. 60 नंबरच्या क्वेश्चनमध्ये आपण फक्त सी वाक्य बघू, ए बी बघणार नाही, कारण ए बी हे पास्ट परफेक्ट आणि दुसऱ्या कंडिशनचे वाक्य आहेत. सी वाक्य फक्त या कंडिशनचं आहे. आपला सिंपल पास्ट जे कंडिशन शिकायचे त्याच्या रिलेटेड फक्त सी वाक्य आहे. ए बी वाक्य दुसऱ्या कंडिशनचं आहे, त्यामध्ये दुसऱ्या कंडिशनमध्ये शिकलं जाईल. सी वाक्य वाचू फक्त आपण. इफ आय वेअर अ मिलेनियर आय वुड गिव्ह जनरसली टू गुड कॉजेस. हे बघा, तो जर मी मिलेनियर असतो तर मी समाजासाठी काहीतरी केलं असतं, अगदी उदारवादी होऊन तुम्ही केलं असतं मदत लोकांना. इफ आय वेअर अ मिलेनियर, बघा इफची कंडिशन आहे वेअर वाक्य, वेअर आहे इथं, बरोबर आहे. जर मी मिलेनियर असतो तर मी अगदी उदार झालो असतो आणि लोकांना मदत केली असती, समाजाच्या अगदी कामासाठी मी कधी मदत केली असती. मग हा मिलेनियर नाही आहे आणि लोकांना मदत करत नाही आहे, मग काल्पनिक आहे. सिंपल पास्ट टेन्स, पास्टची ऑक्झिलरी, हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 18 पेजला, 18 पेज नंबर, पुन्हा राज्यसेवा 17, 18 पेज नंबर, त्यातील 84, त्यातले ए बी वाक्य बघा. आय विश माय ब्रदर वेअर हिअर. बघा तो आय विश म्हणतो, काश माझा भाऊ येथे असता. दुसरं वाक्य आय विश्ड माय ब्रदर हॅड बीन हिअर. काश माझा भाऊ येथे असता. दोघांमध्ये विश आहे, फक्त फरक काय आहे, पहिलं जे वाक्य आहे आय विश आय वेअर माय ब्रदर वेअर हिअर, ते सिंपल पास्ट टेन्सची कंडिशन. आणि दुसरं जे वाक्य आहे आय विश माय ब्रदर हॅड बीन हिअर, हे पास्ट परफेक्ट टेन्सची कंडिशन. मग आता पास्ट परफेक्ट टेन्सची कंडिशन काय आहे तर ते आपल्याला नंतर शिकावं लागेल, कारण ते याच्यानंतर चॅप्टर आहे ते. ठीक आहे, ते नंतर बघू आपण, कारण ते पास्ट परफेक्टची कंडिशन असते. पास्ट परफेक्ट टेन्स, मॉडल परफेक्शन, दॅट इज द अनदर पार्ट, आपण नंतर बघू ते. पण आता एक लक्षात घ्या, दोन्ही सिंपल पास्ट, दोन्ही पास्टच्या कंडिशन आहे. पहिली सिंपल पास्ट आणि दुसरी पास्ट परफेक्ट. तर मी सांगितलं तुम्हाला पास्ट टेन्सच्या कंडिशन दोन असतात, एक सिंपल पास्ट आणि एक पास्ट परफेक्ट. दोन्ही कंडिशन इमॅजिनरी असतात, हायपोथेटिकल असतात, अनरिअल असतात, इम्पॉसिबल असतात. मग त्याने काय विचारलं आहे की द अबोव पेअर ऑफ सेंटेन्सेस एक्सप्रेस पास्ट सिच्युएशन, रिअल सिच्युएशन, पॉसिबल सिच्युएशन आणि हायपोथेटिकल सिच्युएशन. तर ती आहे हायपोथेटिकल. ती हायपोथेटिकल म्हणजे काय, गृहीतवाली येते, ती खरी नाही आहे, ती खोटारडी म्हणून ते हायपोथेटिकल आहे. म्हणून माझं उत्तर येईल हायपोथेटिकल कंडिशन किंवा सिच्युएशन. पुढचा प्रश्न आहे 88 पेज नंबर, 88 म्हणजे PSI 17. PSI 17ला प्रश्न आहे बघा, पेज नंबर 88, त्यातील 62 नंबरचा क्वेश्चन. 62 नंबरचा क्वेश्चन, त्यातील फक्त बी वाक्य वाचू आपण. बी का बरं बी, कारण ए वाक्य आहे प्रेझेंट टेन्सच्या कंडिशन आहे जे आपण सॉल्व्ह केलेलं आहे, आणि सी जे वाक्य आहे ना ते पास्ट परफेक्टचं जे शिकायचं आहे अजून. तर बी जे वाक्य बघा, बी वाक्य, इफ आय वेअर अ किंग आय वुड हेल्प द पुअर. बघा इफ आय वेअर अ किंग, जर मी राजा असतो तर काय, आय वुड हेल्प द पुअर, तर मी गरीब लोकांना मदत केली असती. मग हे वाक्य बरोबर आहे, म्हणजे पास्ट टेन्सची कंडिशन आहे वेअर आणि पुढे मॉडलला जरी पास्ट आहे, सो बी इज करेक्ट. ठीक आहे. नंबर नेक्स्ट, हा झाला PSI 2017चा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे रिसेंटली तुमचा तो सरळ सेवेचा प्रश्न आहे.
उपशिक्षणाधिकारी 2017. ठीक आहे, बघा पेज नंबर 289 त्यातील 17 नंबरचा क्वेश्चन. 289 289 नंबरचा क्वेश्चन आहे, त्यातील 17 नंबरचा क्वेश्चन आहे. 17 वी कुड स्टार्ट डिनर इफ ओनली डॅश जॉन वॉज हिअर, जॉन वेअर हिअर, जॉन हॅड बीन देअर आणि जॉन इज देअर. तर बघा वी कुड स्टार्ट, आता कुड आहे ना, कुड मॉडल ऑफ जरी पास्ट आहे तिकडे. वी कुड स्टार्ट डिनर, आपण डिनर सुरू केलं असतं. मग इथं मॉडल ऑफ पास्ट कुड दिलेला आहे, मग इकडे सिंपल पास्टची कंडिशन पाहिजे. मग सिंपल पास्टची कंडिशन कशात आहे, वेअरमध्ये आहे. मग तिथं काय उत्तर, 2 उत्तर होईल. जॉन वेअर हिअर, जर जॉन येथे असता तर आपण डिनर सुरू केलं असतं, पण जॉन इथं नाही, डिनरही सुरू केलं नाही, म्हणून ती माझी अनरिअल कंडिशन आहे, हायपोथेटिकल कंडिशन आहे. तो उत्तर आहे माझं 2. ठीक आहे, आता बघा याच्यात काय केलं आपण, सिंपल पास्ट टेन्सची जी कंडिशन आहे त्या कंडिशनला हा एक पार्ट आहे, पूर्ण नाही. त्यातला पहिला पार्ट जो आहे तो बेसिक वेगळा आहे, तो घेतला आपण आधी. तर हा दुसरा पार्ट आहे, याचे असे अजून 2 पार्ट आहेत. त्यातला एक भाग म्हणजे काय, हे कंडिशनल इमॅजिन आहे, वेअरचे वाक्य असतात सगळे, कुठलाही सब्जेक्ट येईल. तर पहिले सिंपल पास्ट टेन्सची कंडिशन, नंतर मॉडल ऑफ द पास्टची हे वाक्य मी घेतले. त्यानंतर राज्यसेवा घेतला. तर बघा UPSC वाक्य घेऊ आपण. ते म्हणणार UPSC, आता UPSCचा क्वेश्चन बँक असेल, यामध्ये CDS SSC सगळे क्वेश्चन पेपर आहे. यात बघा पहिला प्रश्न घेतो मी, 42 पेज नंबरला जातो मी. 42 पेजला जर गेलो मी तर असिस्टंट कमांडंट 2018चा प्रश्न आहे हा. बघा तुम्हाला दिसेल स्क्रीनवरती. त्यातील 42 पेजला 10 नंबरचा प्रश्न आहे. इफ आय डॅश द प्रिन्सिपल ऑफ द कॉलेज आय वुड अलाउ नो इनडिसिप्लिन, फिल इन द ब्लँक युझिंग करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब बी. आता असिस्टंट कमांडंट 18चा प्रश्न आहे हा, UPSCच्या अंडर येतं. हे प्रश्न आणि आपल्या राज्यसेवा आणि कंबाईनचे प्रश्न वेगळे अजिबात नाही, एकच कन्सेप्ट आहे ती. त्यामुळे UPSC म्हणजे खूप कठीण असतं तसं अजिबात नाही आहे, सगळं सेम आहे. इव्हन मी सांगेल तुम्हाला आपलं राज्यसेवा आणि कंबाईनचं इंग्लिश खूप डिटेल आहे. आता बघा इथं 4 पर्याय दिले नाही आहे त्याने काय केलं, त्याने फक्त म्हटलं की फिल इन द ब्लँक द राईट ऑप्शन ऑफ वर्ब बी. मग बीचे वर्ब कुठले, ॲमिझर वॉज वेअर. बी म्हणजे काय, ॲमिझर आणि वॉज वेअर. ठीक आहे, ते बेसिकच्या लेक्चरमध्ये तुम्हाला कळलं असणार आहे. तर ॲमिझर आणि वॉज वेअर बी मध्ये 2 प्रकार असतात, एक प्रेझेंट आणि पास्ट. बेसिकचे लेक्चर जर नाही कळले असतील तर तुम्ही बघा ॲपवरती, त्यात दिलेले आहेत, पुन्हा बघा. मग इफ आय डॅश द प्रिन्सिपल ऑफ द कॉलेज आय वुड अलाउ नॉट इनडिसिप्लिन. आता पुढे वुड अलाउ आहे ना, वुड हा पास्ट टेन्सची ऑक्झिलरी आहे, म्हणजे इकडे सिंपल पास्ट टेन्सची कंडिशन पाहिजे, तर इथं पाहिजे वेअर. मग त्याचं उत्तर कसं होईल, इफ आय वेअर द प्रिन्सिपल ऑफ द कॉलेज. जर मी कॉलेजचा प्रिन्सिपल असतो तर अशा प्रकारची इनडिसिप्लिन मी चालू दिली नसती, म्हणजे अलाउच केली नसती मी अशी इनडिसिप्लिन, म्हणून तिथं वेअर उत्तर येईल. क्लिअर. दुसरा प्रश्न घेऊ आपण. बघा पुढचा प्रश्न आहे 163 पेजला, 163 पेज, त्यातील 94 नंबरचा क्वेश्चन आहे. बघा हा पुन्हा क्वेश्चन आपला CDS 2018चा प्रश्न आहे हा. इफ आय वॉज यू आय वुड नॉट गो टू फिल्म इन माय मदर्स ॲब्सेन्स. बघा इफ आय वॉज यू आय वुड नॉट गो टू फिल्म इन माय मदर्स ॲब्सेन्स. आता तर इफ आय वॉज यू, इफ आय वॉज होणारच नाही आहे, तो वेअरच होतो. इफ आय वेअर यू पाहिजे तिथं, ते वॉज चुकीचं आहे, ए चुकीचं आहे. तर ते इफ आय वेअर यू आय वुड नॉट गो टू फिल्म इन माय मदर्स ॲब्सेन्स. जर मी तुझ्या जागी असतो तर माझ्या मदरच्या ॲब्सेन्स म्हणजे माझी मदर नसताना मी चित्रपट बघायला गेलो नसतो. ठीक आहे, तर बघा हे सेम फॉर्मॅट आपल्याला UPSC MPSCला आहे. तर थोडक्यात मी रिकॅप करतो, तुम्ही सगळे वाक्य लिहून घेणार आहात नोटबुकमध्ये, हां, जे तुम्हाला स्क्रीनवर दिसले ते पण आणि हे पण. थोडक्यात रिकॅप करूया आपण. तर ऐका, सिंपल पास्टच्या कंडिशनचा हा दुसरा पार्ट आहे, पहिला पार्ट आपण शिकलोय. दुसरा पार्ट काय आहे, तर कंडिशनल सेंटेन्स आहे ना वेअरमध्ये लिहिले जातात. आता वेअरमध्ये का बरं, वॉजमध्ये का नाही. वॉज हे खरं असतं, वेअर हे खोटारड आहे. तो वेअर हे अनरिअल कंडिशन, हायपोथेटिकल कंडिशन, इमॅजिनरी, इम्पॉसिबल, अनलाइकली कंडिशन याला म्हणतात. कसं लिहितात हे, तर हे फॉर्मॅट आहे. हे फॉर्मॅट नाही लक्षात राहिले तरी एक लक्षात घ्या की कंडिशनल वाक्यामध्ये वेअर येईल आणि दुसऱ्या वाक्यामध्ये मॉडल ऑफ द पास्ट येईल. ठीक आहे, मग प्रश्न कसे येतात, फिल इन द ब्लँक येतात, वाक्य येतात, चूज द करेक्ट सेंटेन्स, कुठे वाज येतो कुठे विल देतो तो. ठीक आहे, तो तुम्हाला ओळखायचे. हे शिकल्यानंतर काय मिळेल, तर रायटिंगसाठी तुम्हाला एक टिप्स मिळेल की रायटिंग जर मला करायची आहे, मला निबंध लिहायचा आहे, मला एखादं ट्रान्सलेशन लिहायचं आहे किंवा एखादं इंग्लिश बोलायचं आहे, तर त्यामधला हा एक पार्ट आहे. ठीक आहे, त्यात तुम्ही लिहू शकता. क्लिअर. तर दुसरा पार्ट आपला संपला आहे कंडिशनचा. गॉट इट. सी यू.